आणि सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयल, केतनचे वडील विशाल अग्रवाल हे वडगाव मावळ कोर्टामध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत अनेक धागेदोरे शोधून काढलेले आहेत आणि कशा प्रकारे जाणीवपूर्वक आणि अत्यंत सुनियोजित पद्धतीने हे हत्या करण्यात आली याविषयीचे अनेक तपासातले मुद्दे समोर आलेले आहेत। त्यामुळे आता कोर्टामध्ये नेमकं काय होतं आणि पोलिसांना कोर्टामध्ये या आरोपींना कोठडी मिळवणं आणि तपासाच्या इतर मुद्द्यांबाबत नेमकी काय भूमिका मांडली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात होते आहे। आरोपी सियाचा भाऊ सध्या कोर्टामध्ये दाखल झालेला आहे आणि केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये या सियाच्या भावाचा नेमका काय रोल होता हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या पोलीस तपास करत आहेत। तर या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे लोहगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चेतन चौधरीनं दुचाकीचा वापर केला होता। लोहगडला जाताना टोल नाक्यावर आपलं वाहन दिसू नये यासाठी त्यानं दुचाकीचा वापर केला। पोलिसांच्या नजरेतून आणि संशयातून वाचण्यासाठी चेतननं ही शक्कल लढवली होती। सिया आणि केतन यांच्या पाठीमागे चेतननं त्याची दुचाकी नेली होती। तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या